कधी पंचगंगा घाटावरील भूत काढण्याचा व्हिडिओ व्हायरल होतो, तर दिवसाढवळ्या कधी रंकाळ्यावरचा व्हिडिओ, तर कधी एखाद्या स्मशानभूमीत नग्न अवस्थेत महिला आणि पुरुष पूजा करतात, तर कधी एखाद्या पावलीला सुया टोचल्या जातात, तर एखाद्या फोटोवरती काहीतरी पूजा केली जाते. ह्या सगळ्या गोष्टी नेमका का घडतात? गेल्या 1 महिना झालं अशा गोष्टींना ऊत आलेला आहे. जाणून घेऊया यामागची कारणं, नेमकी मागची बातमी तरी काय आहे. आज आपण चंद्रावर पोहोचलो आहोत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत मोबाईलवर जग चालवत आहोत. पण तरीही प्रश्न उरतो की इतके प्रगत असूनही अंधश्रद्धा आणि कर्मकांड का वाढत आहेत? कारण एक नाही, अनेक आहेत. प्रगतीबरोबर आलेली असुरक्षितता, करिअर, आरोग्य, नातेसंबंध सगळं सतत बदलतंय. या अस्थिर जगात माणूस कुठेतरी गॅरंटी शोधतोय आणि मग तो वळतो कर्मकांड आणि बाबा, उपाय, शांती याकडे. दुसरं कारण म्हणजे माणसाचं मेंदू विज्ञान. आपण अशा गोष्टींवर लवकर विश्वास ठेवतो ज्या आपल्याला भीतीला उत्तर देतात. आणि तिसरं कारण म्हणजे समूह मानस आणि परंपरेचा दबाव. हे सगळं करताना आपणही करावं ही भावना बुद्धीला मात्र मागं टाकते. आज सोशल मीडियामुळे ही अंधश्रद्धा ग्लॅमरस झाली आहे. इंस्टाग्रामवर पूजा, यूट्यूबवर उपाय आणि व्हॉट्सॲपवर अंधश्रद्धेचा प्रसार. म्हणजे आता अंधश्रद्धा डिजिटल झाली आहे म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आधुनिक होणं म्हणजे श्रद्धा फेकून देणं नाही, पण शोधक आणि संशयिक दृष्टिकोन ठेवणं गरजेचं आहे. परंपरा जरूर पाळाव्या, पण त्या विचार करून. श्रद्धा हवी पण अंधश्रद्धा नाही. कर्म करावेत पण कर्मकांडाळ नको. या सगळ्या गोष्टींकडे पुरोगामीचा नेमका अर्थ विचार लक्षात घेऊन डोळसपणे समाजात वावरणं गरजेचं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तारा न्यूजला फॉलो करा.